इंस्टाग्राम जे आपण रील स्क्रोल करतो असं असं आपल्या एजच्या मुलींना खूप वाटतं की यार प्रत्येक रील आपल्यासाठी येते, प्रत्येक पोस्ट दॅट इज मी, माझ्या लाईफमध्ये हे घडतंय, ह्याला कसं कळतंय. पण मला सांग कितपत ते रिअलिस्टिक, म्हणजे ते रिलेट करू शकतेस तू स्वतःच्या लाईफशी. ऑल्सो इमोशनल स्टॅबिलिटी, परत इमोशनल तो जो एक असतो ना की आपल्याला कोणतरी हवं आहे, तर ते किती बिलीव्ह करतेस तू. आणि लग्नाबद्दल गौरीचं काय मत आहे? कारण का बॅचलर म्हटल्यावर बघ या वयात आल्यावर आपल्याला प्रत्येक जण विचारतात फॅमिली काय मग तुझं कधी. आता लग्नात तर तुला विचारलंच हो असेल. हो हो ऑफकोर्स. तुझं काय उत्तर तर असतं? विचारूच नकोस. मी म्हणते आई बाबांशी बोला आणि आई बाबा म्हणतात तिच्याशी बोला. मग ते असे पण नाही, आई बाबा पण लग्नाबद्दलचं मत माझं आधी असं होतं की मी शुअर नव्हते की मला करायचं आहे की नाही, बट आता मी शुअर झाली आहे की मला करायचं आहे लग्न. आणि हे एकटी राहायला लागल्यानंतरच माझ्या जास्त लक्षात आलं की मला हवं आहे कुणीतरी. पण असं नाही की माझी ही नीड आहे की मी एकटी नाही राहू शकत म्हणून मला पार्टनर पाहिजे, असं नाही आहे. मला असं वाटतं की मला आता होतं आहे की मला वाटतंय की मी लग्न करावं. आणि आय डोंट नो, म्हणजे आलं कोणी आणि मला वाटलं आणि तेवढं आम्ही कम्पॅटेबल असू तर ऑफकोर्स मला आवडेल लग्न करायला. पण असं मी हे नाही केलं की आत्ता मला आता करायचंच आहे आणि आत्ता वय आणि हे असं प्रेशर नाही आहे. तेवढं प्रेशर म्हणजे माझे आई बाबा जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत मला असं हे आहे. आणि त्यांना आहे, म्हणजे त्यांना कारण लोक विचारतात, सो ते मला विचारतात की कधी काय आहे. बट दे नो की मी काहीतरी विचार करून हे करते आणि त्यांनी तेवढा मला फ्रीडम दिलेला आहे. त्यामुळे आय थिंक आय एम ओके. पण या म्हणजे कोणी आलं आयुष्यात आणि मला वाटलं की ओके, आणि ऑफकोर्स त्या व्यक्तीला पण वाटलं तर मला एकटीला वाटून काय होणार आहे. मध्ये एक रील शेअर केली होतीस की काय भाई प्रेमात पडलाय. मी म्हटलं हा गौरी. हो. पण नंतर कळलं की नाही नाही ती रील होती. ते कोणी माझ्या मी मित्राला पकडते त्याचा हात वगैरे, मी म्हणते की मला फक्त तुमचा हात पाहिजे वगैरे आणि त्या रील पुरतं मी हे करते. बट या कोणी आलं आयुष्यामध्ये आणि आम्हाला वाटलं की आम्ही एकमेकांसाठी करेक्ट आहोत तर मग व्हाय नॉट. येस. आणि इतकं रिअलिस्टिक असणं खूप गरजेचं आहे की म्हणजे मला असं काही हे नाहीये की मग काय, मग मी केलं जरी तरी मी अजिबातच म्हणजे, आणि ते पण विचार आत्ताच माझ्या डोक्यात आलेत की मी अजिबातच मोठं लग्न नाही करणार आहे. बट और असं काही माझं असं पब्लिकली काहीतरी हे वगैरे असं काही माझं नाहीये. झालं छान. सो आपलं हे असंच असतं ना की आपण एकमेकांना बाबा अपने लाईफ में कितने बी म्हणजे असं ना की फायर वर्क्स होत आहेत, पण दुसऱ्याला आपण नाही करते बाबा होईल सगळं नॉर्मल होईल. हो ते तर म्हणजे मला असं वाटतं मी त्याच्यामधली एक्सपर्ट झालेली आहे. स्वतःचे प्रॉब्लेम राहिले बाजूला, तुला प्रॉब्लेम आहे का, मी येणार, मी तुला मदत करणार. टॉक टू द कोच. या लाईफ कोच. हा ऍक्च्युली त्या गोष्टीमुळे मला असं झालं की इन्स्टेड ऑफ दिस मी माझ्यासाठी पार्टनर शोधणं जास्त महत्वाचं आहे. कारण की माझं असं झालं, काही एक्सपिरियन्सेस आले, काही ऑफकोर्स फ्यू पीपल आर एक्स्ट्रीमली नाईस आणि ते माझे खूपच जवळचे आहेत. बट काही याच्यात मला असे एक्सपिरियन्सेस आले की मी खूप केलंय समोरच्यासाठी, आणि जेव्हा मला गरज आहे, आणि गरज ॲज इन असं पण नाही आहे की ऐक ना 5 लाख पाठव वगैरे, असंही नाही. नॉर्मल मला बोलायचं आता या पॉइंटला, जे मी तुला मगाशी म्हणाले की रॅन्डम ब्रेकडाऊन होऊ शकतो. तर त्यावेळेला मी असं कोणाला तरी फोन केलाय तर ते अवेलेबल नाहीयेत. आणि माझं असं होतं की मी खूप म्हणजे मी तुमच्यासाठी वर्षभर तुम्हाला तुमच्या गोष्टीतनं आणि तुमच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मदत केली आहे, तर मी असं म्हणते की एक दिवस मला फक्त थोडंसं काहीतरी हे करा. आणि मला मजा या गोष्टीची पण वाटते की आपण नेहमी चुकीच्या माणसाकडनं अपेक्षा ठेवतो. देअर आर फ्यू पीपल जे आपल्यासाठी सगळं करतात आणि समहाऊ आपण ते निग्लेक्ट करतो किंवा आपण त्यांना खूप ग्रँटेड धरतो. आणि 2026 पासून मी त्या सगळ्या लोकांना जवळ केलंय आणि माझ्या लक्षात आलंय की रादर ती माझ्या जवळचीच होती, मला ते खूप उशिरा रिअलाइज झालंय असं मला वाटतं. अडल्टिंग इज सेल्फ रिअलायझेशन की आपण काय, आणि आपला सर्कल पण हळूहळू छोटा होत जातोय ना. हा म्हणजे डिपेंड, आपल्याला कळतं की हा ही माझी लोक आहेत. हो ही माझी लोक आहेत, ते तर म्हणजे खूपच